जय शिवराय मित्रांनो. तर मी घेतलं महाराजाचं दर्शन घेऊन निघालो घराच्या बाहेर. असं कडक ऊन होतं की जबरदस्त ऊन होतं मित्रांनो. 3 वाजले होते दुपारचे. तर निघालो, गाडीला कपडा मारून मला भेटले बळीराज महाराज, आमच्या आमदूरनगरीचे हरिभक्त पारायण बळीराज महाराज. त्यांचं कीर्तन तर होणारच आहे 3 तारखेला आमदूरमध्ये. मित्रांनो तुम्ही सगळेजण या. आमच्या गावचं हनुमान मंदिर आहे मित्रांनो. असं भारी आहे की जबरदस्त मंदिर आहे आमच्या गावामध्ये. असं कुठं नांदायला नाही मित्रांनो. तर मला भेटले सायनाथ म्हणलं चला उसाचा रस पिऊ म्हणले. मी सायनाथ भाऊनं तर उसाचा रस पाजिला. उसाचा रस पिऊन सायनाथ भाऊ तर हसूच लागलेले. तर सायनाथ भाऊ गाडी द्या म्हणलं. सायनाथ भाऊ गाडी घेतली आमची. सायनाथ भाऊ तर असं जबरदस्त गाडी पळवली की फॉर्च्युनर पळवली तसं गाडी पळवली. तर आलो मी शाळेकडे, आमच्या गावातल्या शाळेकडे म्हणजे आलं. तर नाही तर भाऊ तर असं बॅटिंग करलं. तर भाऊने तर छक्का मारल्यानंतर मित्रांनो मी पण चौका मारला. तर मित्रांनो गावची पोरं म्हणल्यावर काय टेन्शन मित्रांनो. गावची पोरं म्हणल्यावर तर विषय असा आहे की लईच भारी विषय मित्रांनो. हे आमच्या गावची शाळा. तर मी तर 1ली 2री 3री 4थी 5वीला होतो मित्रांनो. आता तर मी कॉलेजला आहे मित्रांनो. आता तर हे आमच्या गावचं गणेश मंदिर. तर मग आपण दर्शन करून भावाच्या शेताकडे गेल्यापूर्वी हे असं नंबर एक नजारा मला दिसला की त्याचा व्हिडिओ शूटच करून घेतलं. मग तिथं गेलो, भावाच्या शेतापाशी गेलो. तर गाडीचं हँडल वगैरे लॉक करून बसलो भावाच्या शेताकडं. तर भेटली मला तितकं आमच्या हौसा मला आलास का बापू म्हणले. तर आमचा भाऊ तर बाजावर नंबर थंडगार वारंवार बसला तिथं बाजावरच. तर आम्ही निघालो आईस्क्रीम खायला. भाऊ म्हणला आईस्क्रीम खाऊ घाल मला. चला गाडी. आम्ही निघालो आईस्क्रीम खायला. मग तिथून घेतल्या फुलाचा शूट, कसावातला बगीचा आहे आमचा आमदूर गावचा. तर तिथून घेतला केळाचा शूट, म्हणजे केळाचे झाडं. तर मस्त वाटलं. केळाचं झाडं पण खूप छान आहेत आमच्या इकडं. तर तुम्ही पण या खायला नक्कीच 100%. तर तिथं गेल्या किराणावर. तिथं तर आम्हाला आईस्क्रीम भेटली नाही. तिथून घेतल्या VIP रस्त्यानं. हे रस्ता बघून तर माझं मनच जायचं नव्हतं. पण तिथून घेतलं आईस्क्रीम वासरी गाव. मित्रांनो आम्ही आल्या तर आखाड्याला आल्यानंतर भावाने मी खाल्ले आईस्क्रीम खाऊन निघाले गावाकडे निघले आमचं गाव. हे आमच्या गजूभाऊचं पाणी फिल्टर. भाऊची तर सुविधा नंबर गावामध्ये मस्तच आहे.